सिन्नरला म्हणजे मावस बहिणीच्या घरी. तिथं वास्तुशांतीचा कार्यक्रम होता. इकडे गिफ्ट वगैरे घ्यायसाठी आलो होतो. गिफ्ट पण दिसणार तर मला कार्यक्रम वगैरे सर्व पूजा वगैरे सर्व मस्त मानले होते. सर्व छान झालं. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. सर्व मजेत असणार. आणि मेन म्हणजे इकडं बॅग वगैरे भरणं चालू आहे राधिकाची. आणि राधिकाची म्हणजे ॲक्च्युअली माझीच बॅग भरत आहे. राधिकानं ऑलरेडी 1 महिन्यासाठी बॅग भरून इकडं तयार करून आलेली आहे. बाळ वगैरे झोपलेलं तिकडं. आणि मला जायचं आहे बाहेर कुठेतरी. आता तो म्हणसाल कुठं, नेमकं जालन्याला का कुठं का बाहेर. ॲक्च्युली मला जायचं आहे नाशिकला. आणि कारण तुम्हाला तिथं समजणार नेमके काय काय नाही तर. आणि सोबत तुम्ही पाहिलं असेल सकाळपासून आज सोनू सोबत आहे इकडं, म्हणजेच वैभव. नाशिकला जायचं आहे आता आम्हाला. हो, मावस भाऊ आहे माझा, मावशीचा मुलगा आहे. तुम्हाला हे सविस्तर नंतर समजणारच आहे थोड्या वेळानंतर. कारण आता जेव्हा फॅमिलीचे वगैरे व्हिडिओ येईल ना तेव्हा समजेलच. कारण म्हणून सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये यांचे भाऊ बरेचसे आहे, रिलेटिव्ह वेगळे आहेत, जे की आजपर्यंत व्हिडिओमध्ये कमी आलेले आहेत. पण आज आलेला तो आज पहिल्याच वेळेस आम्ही व्हिडिओमध्ये आलेलो आहे. हो, तर असं आहे. आणि आता आम्हाला जायचं आहे बाहेर. समजणार आहे तुम्हाला नेमके तिथं गेल्याच्या नंतर कुठं आहे जायचं आहे. तर मग तिकडं पॅक वगैरे झालं, बॅग पॅक केलेले, टिफिन पॅक करणं चालू आहे. आणि संध्याकाळची वेळ म्हणसाल तर आता 7 वाजलेले आहे. आणि डायरेक्ट थेट आम्ही आता उद्याला पोचणार आहे तिथं. कारण बराच उशीर झालेला आहे. बरेच जणच कमेंट आहे कालच्या व्हिडिओला पण, किंवा लगेच कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं किंवा 2 दिवस झाले नाही तर इकडे आलो होतो. ठीक आहे म्हटलं आता इकडे आलोच तर 1-2 दिवस व्हिडिओ पण होतात आपले, भेट पण होते. आणि बाहेरचे टूर आहे तर 1-2 ते पण होतात. आणि त्याविषयी पण आलेले इकडं. तर सकाळी तुम्ही पाहिलं असेल मेन म्हणजे आम्ही बाहेर दर्शनाला गेलो होतो. हां, पण तिथं जे काय म्हणतात ते स्पीकर चालू होते, गाणे चालू होते, त्याच्यामुळे शूट वगैरे घेता नाही आला. आणि आजची जी आहे गुरुपौर्णिमा होती, दत्त जयंती म्हणजे दत्त जयंती असल्यामुळं दर्शनासाठी साहजिकच असते, प्रसाद वगैरे राहते. पण तिथं काही जास्त थांबलो नाही आम्ही आणि लगेच घरी आलो. उशीर पण झालेला आता निघायचं डायरेक्ट बाहेर गावी जायसाठी. सध्या आम्ही आलेलो आहे सिन्नरला, म्हणजे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुका. आणि इथं मंदिर आहे. हो, प्रसिद्ध गणपती मंदिर पण आहे. हां, आणि इकडं ऑलरेडी आम्ही बाहेर आलो थोडंसं. आणि तुम्हाला काल सांगायचं होतं की आम्ही कुठं जाणार होतो. तर आम्ही जाणार होतो सिन्नरला म्हणजे मावस बहिणीच्या घरी. तिथं वास्तुशांतीचा कार्यक्रम होता. इकडे गिफ्ट वगैरे घ्यायसाठी आलो होतो. गिफ्ट पण दिसणार तर मला. आणि थोडंसं जे आहे मार्केटमध्येच मंदिर वगैरे लागलं, दर्शन वगैरे घ्या म्हटलं. आणि 2 दिवस झाले तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहे सोनूला, म्हणजेच मावस भाऊ आहे. आणि बऱ्याच वेळा आता कमीच दिसलेला आहे तो व्हिडिओमध्ये, पण आता तुम्हाला दिसलेला असणार. तर चला दर्शन वगैरे घ्यायचं आहे. बाकीचं शूट तुम्हाला तिकडचा येणारचं आहे, घराकडचा वास्तुशांतीचा. घर पण वस्तू बांधलेलं आहे, ते पण तुम्हाला दिसणार आहे. याचं दर्शन वगैरे घ्यायचं आता. मस्त मंदिर आहे, गणपतीचं दर्शन. आणि श्री भैरवनाथ मंदिर सिन्नर येथील प्रसिद्ध देवस्थान. आणि इकडं शनेश्वर मंदिर, पुढं साडी ठीक आहे जे काय आहे ते ट्रस्ट आहे त्याच्याकडून येते. आणि चांगलं मंदिर आहे. तर आता तिकडे आले नाही. आणि मेन असं घर वगैरे बांधलेलं छानसं. बरंच पाहुणे येणं जाणं चालू आहे.
खूप दिवसांतर इकडे आलेलं आहे स्टे. इकडे भाऊजी पण आहेत. छान घर बांधलं आहे तुमचं मस्त. असं मेन पूजा वगैरे सर्व मांडलेले आणि नेमकेच आता घरी आलेलं आहे सर्व. सत्यनारायणाची पूजा आणि ज्या ताईच्या घरी आपण आलेले आहे ते कोमलताई खूप दिवसानंतर. आणि मावशी पण आहे तिकडं आणि दादा पण आल्यासोबत म्हणजे मावस भाऊच मावस बहीण आहे. मस्त आला कार्यक्रम वगैरे सर्व. पूजा वगैरे सर्व मस्त मानली होती. सर्व छान झालं. मावशी कामातच आहे आणि बऱ्याच वेळानंतर व्हिडिओमध्ये आलेले आहे ताई. जवळपास मी लग्नापासून आता आलेला आहे म्हणजे लग्न तिकडेच झालं होतं. 10 वर्ष होऊन गेले त्यानंतर आलेलं आहे. मस्तपैकी छानसं छोटंसं देवघर पण काढलेलं आहे. हो हे राहिलं होतं ॲक्च्युली मेन म्हणजे मग अशी व्हिडिओ वगैरे घेताना छानसं काढलेलं आहे देवघर. आणि अशी तर बघा येताना आम्ही 3 जण सोबत आलेलो होतो. तर दादा पिंजरवरून आणि सोनू येत आहे ना. आणि 3 जण आम्ही सोबत निघालो आणि आता संध्याकाळ झालेलं आहे. तिघाला पण वापस जायचं आहे. दिवस पण इकडे डुबण्यात आलेला आहे. आणि आमची रात्र जी आहे कालची पण तशी प्रवासात गेली आणि आजची पण नाईट जी आहे पूर्ण प्रवासात जाणार आहे. पूजा वगैरे सर्व इकडं मावशी पण आलेली आहे. किती दिवसांनी गेली? बुधवारी म्हणजे आजचा शुक्रवार. 2 दिवस झालेले आहे. आणखी 1-2 दिवस राहणार आहे. तर कसं आहे लेकीचं घर बांधणं झालं ना त्याच्यामुळे आहेच ना साहजिक 1-2 दिवस राहायलाच पाहिजे आहे ना का ना मावशी. हो असं आहे. आणि बऱ्याच दिवसानंतर आता नवीन चेहरे पाहायला भेटत आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये. आता याच्या आधी काही तुम्ही एवढे पाहिले नसाल पण खरंच मावशी पण आलेले व्हिडिओमध्ये. आणि सर्वांचं जे आहे एक्सप्लेनेशन होईलच तुम्हाला थोडं काय आहे काय नाही. तर असं मावशी पण आहे आता आलेली आणि ताई पण पाहिलं तुम्ही कोमल ताईला. वेळ लागणार का इकडे यायला? पिंजरला यायला किती दिवस? सोमवारी नाही तर रविवारी. सोमवार नाही म्हणजे तेच 1-2 दिवसामध्ये आहे ना 1-2 कामं तशी पण. आता इकडे 1-2 ठिकाणं आहेत ना त्र्यंबकेश्वर आणखी जायला आहे ना शेड्यूल पण जायला असं. चला असं आहे. आणि मेन म्हणजे सुनू पण आल्या तर निघायचा उशीर झालेला खूप सारा आम्हाला खरंच नाही. परत दिवशी गेलते ना हां परत दिवशी संध्याकाळी निघाले होतो. आणि उद्या दिवसभरच म्हणजे कालचं जे आहे दिवसभर कार्यक्रम झाला आणि आज रात्र प्रवासातच गेली. 2 नाईट 1 दिवस. हो आणि आत्ताच थोडंसं जे आहे सर्व व्यवस्थित झालं. आणि किती लांब पण ट्रेनचा प्रवास जाणं ट्रेननं येणं ट्रेननं. आणि बऱ्याच जणांच्या भेटी पण झाल्या. आणि बरंचसं म्हणजे आता एवढं दूर जाणं म्हणजे मग तेच ना भेटी होतं आधी. इतक्या दूर आपण सहज जातो का काही कार्यक्रम वगैरे असला तरच जातो. त्यामुळेच तिकडे गेलो थोडंसं. आणि बरंचसं आहे सिन्नरमध्ये. हो हो आणि पिंजाचेच होते मेन म्हणजे इथलेच. आणि कमीत कमी जे आहे जास्त आता कसं आहे नवीन चेहरे येत आहे ना त्याच्यामुळे थोडंसं ओळख करून पण द्यावं लागते आणि सांगा पण लागते तेच आहे. आणि बरंचसं कार्यक्रम पण चांगला झाला पूजा वगैरे सगळं. आणि घर पण छान बांधलेलं आहे त्याचं. आणि 3 जण सोबत गेलो होतो आम्ही. व्हिडिओमध्ये दिसल्याच आहे 3 मावस भाऊ. बाळ झोपलेला इकडं. आंघोळ वगैरे राहिले त्याच्या सध्या. खरंच का? दिवसभर झोपतो आणि रात्रीचा त्रास देतो. रात्रीचा जन्म आहे ना त्याचा असं म्हणतात की रात्रीचं लढतं. होऊ शकते पण आता कसं आहे. आणि आता कसं आहे कार्यक्रमात नाही काही ना काही न्यावंच लागते ना. काय गिफ्ट दिलं? तर गिफ्ट शेवटी काय असते माहिती आहे का पूजेचं असते. पूजाला म्हटलं असं पहिलं अहेर काढलेला होता घरी
हो ना, लक्ष पण द्यायला घरचं न्यायचं वेगळं होतं, आई तिकडं आणि न्यायचं वेगळं होतं. मग डायरेक्ट वेळेवर काय घेणार, भेटीला पण जायचं होतं. हो. डायरेक्ट आणि तिथंच कशी गडबड, हां. आईला पण तिकडे जायचं, आम्हाला इकडे यायचं. एक फोटो वगैरे घेतला हा. देवाचा. वास्तुशांतीसाठी सहसा तेच जातं ना, वस्तूच हो. देतात ना आपल्या इकडं. त्याच्यामुळे ते गिफ्ट गिफ्ट दिलं आणि लगेच मग सर्वजण आम्ही संध्याकाळी इकडे आलो. तेच गिफ्टही चांगलं हो. वाटतं. आणि तुला माहिती आहे का आता हम्म. उद्याला भेटीला येणार आहे बरेच जण. कोण कोण येणार आहे मला तर माहिती नाही. आईला आता किती दिवस झाले माहिती जाऊन? 8 दिवस झाले ना, सोमवारी गेलता नाही. नाही, 5-6 दिवस झाले म्हणा. 8 दिवस व्हायचे आणखी, 5-6 दिवस येते. हा. तर सर्वजण जे आहेत जालन्याची फॅमिली सर्व भेटीला येत आहे, तर ते पण तुम्हाला दिसणार आहे उद्याला. तेच. आणि मनशिवानी पण येणार आहे नमस्कार. हो. आणि बऱ्याच दिवसाचं चालू होतं आपलं लाईव्हला जायचं, हम्म. तर आपण लाईव्हला पण जाणार आहे उद्याला. हो. जेमतेम आता सर्वजण येणार आहेत त्याच टायमाला जाणार आहे, तेच. जे 4 वाजताच्या दरम्यान. 2 ते 4चं टायमिंग आहे. हम्म. जे की बा सर्वजण आता एवढा मोठा प्रवास करून येणार आहे त्याला पण हो. 4 वाजताचा लाईव्हचा राहणार आहे व्हिडिओ उद्याचा. आणि उद्याला व्हिडिओचा आहे पूर्ण आपला उशीर येणार आहे. आणि तुम्ही पण नक्की बघा लाईव्हला. हां, डायरेक्ट उद्याचा व्हिडिओ न येता लाईव्हलाच येणार आहे आपण हो. 4 वाजता. आणि बऱ्याच जणांचं चालू होतं कमेंट, सर्वजणांनी कमेंट केलेलं आहे अभिनंदन म्हणून, त्यांचं पण एक धन्यवाद. आणि असाइनमेंट आम्ही उद्या मुलाला पण दाखवणार आहे. हो. आमच्या मुलाला. आणि जर होता लोक आई आली ना तर चांगलंच राहणार आहे, आई पण येणार आहे. हो. त्यामुळंच बाकीचे आहेतच तसं बऱ्याच जण आहेत सर्वजण. आणि आणखी नाव वगैरे ठेवायचं ते पण राहिलेलं. हो, ते सांगणारच आहे आपण कधी काय ठेवणार काय नाही तर, तेच. कारण सध्या मागकडे होतं. हम्म. चला, बाळ उठलेलं आहे. महाराजाला विचारला. हो, तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय.